रिमेंबर द नेम जेकब बेथल असंच आता सगळ्यांना म्हणावं लागेल. फक्त 22 वर्षाचा नौजवान खेळाडू, विशेष आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही, हार्डली 1-2 वर्षाचा अनुभव आहे, पण काय अफलातून खेळी केली त्यांनी. तो जोपर्यंत खेळपट्टीवर होता तोपर्यंत भारताच्या विजयाच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा अतिशय धुसर होत्या. भारतीय संघाच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. फक्त 48 चेंडूत त्यांनी 105 धावांची खणखणीत खेळी केली आणि शेवटी रनआउट झाला शेवटच्या षटकात. जेव्हा 6 धावा 30 धावांची आवश्यकता होती तेव्हा पहिल्याच चेंडूवर त्यांनी 2 धावा घ्यायचा प्रयत्न केला आणि हार्दिक पांड्याच्या अतिशय सुरेख थ्रोनी तो रनआउट झाला. तब्बल 8 चौकार आणि 7 खणखणीत षटकार त्यांनी ठोकले. त्याच्या आधी 15 षटकाअखेर 254 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची धावसंख्या अतिशय मजबूत स्थितीत होती. इंग्लंड संघ अतिशय मजबूत स्थितीत होता. 5 बाद 185 अवस्था होती आणि सूर्यकुमार यादवसमोर प्रश्न होता की 18व्या आणि 20व्या षटकासाठी 20व्या ओव्हरसाठी बुमराला ठेवायचं का बुमराला वापरून घ्यायचं. पण अखेर तोच त्याचा निर्णायक ठरला असं म्हणावं लागेल. मॅचमध्ये 16वी ओव्हर बुमराने टाकली. यॉर्कर आणि स्लोअर वन्सचं अतिशय सुरेख मिश्रण टाकून जेव्हा 30 चेंडूत फक्त 69 धावा हवा होत्या, 13.8च्या सरासरीने बुमरानी फक्त 8 धावा दिल्या. त्याच्यानंतर 17व्या ओव्हरमध्ये अर्शदीपला परत 16 धावा चोपल्या पाहुण्यांनी. 18व्या ओव्हरमध्ये बुमरानी परत फक्त 6 धावा दिल्या आणि आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट षटकामागे 15वर नेऊन ठेवला. 18 चेंडूत 45 धावा हव्या होत्या. बुमरानी त्याचं काम केलं होतं. शेवटी 5-6 धावा 7 धावा डिफेंड करण्यापेक्षा 45 धावात जर 2-3 षटकं भारताला टाकता आली तर ती निश्चितच फायद्याची होतील आणि तिथे शिवम दुबे किंवा हार्दिक पांड्यावर दबाव कमी असेल आणि भारताला जिंकायची शक्यता जास्त असेल. असा जो निर्णय सूर्यकुमार यादवनी घेतला तो बरोबर ठरल्याचं दिसतंय आपल्याला सगळ्यांनाच. तर 18 चेंडूत 45 धावा आणि बुमरानी फक्त 6 धावा दिल्यावर 12 चेंडूत 39 धावा अशी अवस्था होती आणि सामना हळूहळू पाहुण्यांच्या हातातून निसटत चालल्याचं चित्र दिसत होतं. त्याच्यानंतर हार्दिकाला 19व्या षटकात सॅम करनला त्यांनी बाद केलं आणि त्यांनी फक्त 9 धावा दिल्या. अशा रीतीने 16 ते 19व्या षटकात बुमराच्या 2 षटकांनी आणि हार्दिकच्या 1 षटकांनी भारताने आपल्या हातातनं चाललेला सामना पूर्णपणे परत आपल्या बाजूने फिरवला आणि हा निर्णय किती अचूक होता हे आपल्याला कळेल की ज्या पद्धतीने शिवम दुबेला शेवटच्या षटकात 30 धावांची आवश्यकता असताना 22 धावा मारल्या गेल्या. शेवटच्या 3 चेंडूवर जोफ्रा आर्चरनी 3 खणखणीत षटकार ठोकले. त्याच्यात एक वाईड पण टाकला शिवम दुबेनी, पण तोपर्यंत थोडासा उशीर झाला होता. 30 धावा 6 चेंडूत म्हणजे कमीत कमी 5 षटकारांची आवश्यकता होती. पण शेवटच्या 3 चेंडूवर मात्र जोफ्रा आर्चरनी खणखणीत षटकार ठोकून त्याच्यामुळे प्रेक्षकांना अतिशय सुरेख सामना, चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. जवळजवळ 500 धावा केल्या दोन्ही संघांनी मिळून. 254 भारताने लक्ष ठेवलं होतं. 7 बाद 253 आणि इंग्लंडनी केल्या 246 धावा. फक्त 7 धावा कमी पडल्या त्यांना जिंकण्यासाठी आणि अशा रीतीने भारत रविवारी न्यूझीलंड संघाशी मुकाबला करेल इडन गार्डन्सवर. अंतिम फेरीत लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं होतं आपल्या फलंदाजांनी. संजू सॅमसननी परत एकदा अतिशय सुरेख खेळी केली. मॅन ऑफ द मॅच दुसऱ्यांदा परत तो ठरला. प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर ठरला. आधीच्या सुपर 8मध्ये सुद्धा वेस्ट इंडिजवर मात करताना त्याचीच खेळी निर्णायक ठरली होती. आत्तासुद्धा अतिशय सुरेख शांत डोक्याने खेळला. बॅटिंग इज नथिंग बट कॉन्फिडन्स असं म्हटलं जातं. त्याचं पुरेपूर प्रत्यंतर त्याच्या खेळीत आलं. मागच्या सामन्यातील खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला होता आणि त्याने त्याचा वेळ घेत अजिबात वाकडे तिकडे फटके न मारता फक्त ज्याला इंग्लिशमध्ये व्हीमध्ये खेळणं असं म्हणतात, मिड ऑन ते मिड ऑफच्या पट्ट्यातच जास्तीत जास्त खेळत, सरळ बॅटने खेळत अतिशय सुरेख 42 चेंडूत 89 धावा केल्या. त्याला दुबेनी अतिशय मस्त साथ दिली. ईशान किशन आणि दुबेनी 25 चेंडूत 43 धावा केल्या. ईशान किशननी 18 चेंडूत 39 धावा फटकावल्या आणि अभिषेक शर्माचं जे परत अपयश केवळ 9 धावात बाद झाल्यामुळे ते झाकलं गेलं. स्कायनी 6 चेंडूत 11 धावा केल्यावर 4 बाद 190वर जरा
भारत आता 240च्या वर 200-250 करतो की नाही, 230च्या आतच आटपतो की काय भारताचं असं वाटायला लागलं होतं. पण हार्दिकनी परत खणखणीत 12 चेंडूत 27 धावा केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिलक वर्मानी अतिशय अफलातून जोफ्रा आर्चरचं षटक फटकवत 7 चेंडूत 21 धावा केल्या आणि त्याच्यामुळे भारताने असं जोरदार आव्हान ठेवलं. 254 धावांचं 12.7च्या सरासरीने पाहिजे होत्या, भारताने केल्या 253 सात बाद 12.65च्या सरासरीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजू सॅमसन, दुबे, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांचीच फलंदाजी निर्णायक ठरली. हार्दिकनी अतिशय सुरेख अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं. 12 चेंडूत 27 धावा आणि नंतरही त्यांनी एकूण 38 धावात 2 गडी बाद केले. आपण बघितलं मग अशी सॅम करनला त्यांनी बाद केलं 19व्या षटकात आणि इंग्लंडला परत अतिशय दबावाखाली भारतीय संघ आणू शकला. तर पंड्याचं अष्टपैलुत्व, सॅमसनची सुंदर खेळी, दुबेला दिलेली बढती सूर्यकुमार यादवनी, जसं म्हणतो आपण नेहमी अलीकडच्या भाषेत की त्यांनी तिलक वर्माचा आणि स्कायचा अभ्यास केला होता, पण दुबेला वरती पाठवल्यामुळे आदिल रशीद हे त्यांचं लेग स्पिनर हे अतिशय प्रभावी अस्त्र जवळजवळ निष्प्रभ केलं. दुबेनी खणखणीत षटकार ठोकून आदिल रशीदला आणि जॅक्सवर पण चांगला हल्ला केला. तरी त्या दोघांनी अतिशय सुरेख कामगिरी केली. जॅक्सनी आपल्या पहिल्या षटकात अभिषेक शर्माला बाद केलं होतं. फक्त 9 धावा करू शकला अभिषेक शर्मा 7 चेंडूत. जॅक्सनी सुद्धा अतिशय सुरेख अष्टपैलू खेळ केला. त्यांनीसुद्धा बेथेलला साथ देत इंग्लंडची धावसंख्या भारताच्या चांगलीच जवळपास आणण्यात मदत केली होती. केवळ 20 चेंडूत त्यांनी 35 धावा केल्या बेथेलला साथ देत असताना. पण त्याला बाद केल्यावर मात्र हळूहळू इंग्लंड संघ आपण आत्ताच सुरुवातीला बोलल्याप्रमाणे शेवटच्या 5 षटकात मागे पडत गेला. खास करून बुमराच्या अतिशय सुरेख टिचून केलेल्या मारामुळे. आणि संजू सॅमसननी तेच मत व्यक्त केलं. बऱ्याच जणांनाही तसंच वाटतंय की बुमरालाही मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीराचा किताब द्यायला हरकत नव्हती. पण बऱ्याच जणांचा सर्वांचाच हातभार लागलेला आहे. इंग्लंड जिंकलं असतं तर बेथेल आणि विल जॅक्सपैकी कोणाला तरी त्यांना सामनावीराचा किताब मिळाला असता. खरं इंग्लंड हरूनसुद्धा बेथेलची खेळी ही सामनावीराला लाजवेल अशी होती. संजू सॅमसननी अतिशय सुरेख धावा केला आणि मुख्य म्हणजे तो शतकाच्या मागे लागला नाही. 89वर असताना त्यांनी उंचावरनं फटका मारला. 13व्या षटकात तो बाद झाला तेव्हा 3 बाद 160 अशी धावसंख्या झाली भारताची. त्यांनी अजिबात अजून 11 रन हव्यात, आपण 11 रन करूया, ही एक अतिशय नवीन संस्कृती भारतीय खेळाडूत भारतीय संघात रुजली जाते गेले काही वर्षापासून. विराटनेच त्याची सुरुवात थोडीफार केली असं म्हणावं लागेल. कारण गावस्करच्या काळापासून आपल्याला 50-60 वर्षापासून अशी सवय लागलेली की शतकवीरांची तेव्हा तशी परिस्थिती होती. भारतीय संघ सामने कमी जिंकत होता. त्याच्यामुळे भारतीय क्रिकेट शौकीनांना अशा वैयक्तिक खेळाडूंच्या कामगिरीवरच, शतकांच्या कामगिरीवर म्हणा, द्विशतकांच्या कामगिरीवर म्हणा, 5 बळी घेतलेत कपिल देवनी त्याच्यावर म्हणा, आकडेवारीचं जास्त ऑब्सेशन येत गेलं होतं भारतीय क्रिकेट शौकीनांना. पण ते हळूहळू दूर होतं आणि हा टीम गेम आहे आणि टीम गेमसारखाच खेळला जातो आहे. तर सांगत होतो संजू सॅमसननी अतिशय सुरेख धावा केल्या आणि लागोपाठ दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला. जॅक्सनी चांगली गोलंदाजी केली, फलंदाजीही चांगली केली. त्यांनी त्याचा अष्टपैलुत्वही जोरदार उपयोगी पडत होतं इंग्लंडला. पण थोडक्यात इंग्लंडचा पराभव झाला असं म्हणावं लागेल. भारताने अगदी शेवटच्या 5 षटकात सामना परत खेचून आणला असं म्हणावं लागेल. कारण पूर्ण सामनाभर इंग्लंड तोडीस तोड जबाब देत होतं. 230-40-45 जेव्हा 50च्या वर गेला भारत, तेव्हा भारताच्या खिशात हा सामना असल्यासारखं वाटलं होतं. पण वानखेडे स्टेडियमची खणखणीत फलंदाजांना धार्जिणी अशी खेळपट्टी आणि षटकार तुलनेने बाकीच्या ग्राउंडपेक्षा वानखेडे स्टेडियमचं थोडंसं क्षेत्रफळ कमी असल्यामुळे षटकार ज्या पद्धतीने मारले जातात वानखेडे स्टेडियमवर, त्याच्यामुळे भारतीय संघाला निश्चित कल्पना होती की ही 240-250पर्यंत इंग्लंड संघ जोरदार पाठलाग करू शकतो आणि तसंच झालं. रशीदनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे दुबेच्या प्रमोशनमुळे किती नाही म्हटलं तरी थोडं आउट ऑफ सिलेबस सध्याच्या भाषेत म्हटलं जातं तसं झालं. सिलेबसच्या बाहेर आलं. त्यांना तिलक आणि स्कायची वाट पाहत होते, पण हार्दिकची वाट पाहत होते. पण दुबे आला. दुबेनी खणखणीत रशीद आणि जॅक्स या दोन्ही स्पिनर्सला निष्प्रभ केलं
दोघांनी साधारण 40-41 धावा घेत 2-2 बळी घेतले, पण तोपर्यंत भारताचा अश्वमेघ भरपूर सुटला होता आणि 253 धावांपर्यंत भारताने मजल मारली आणि इंग्लंड अतिशय कौतुक करावं लागेल, अतिशय जोरदार खेळी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एक गोष्ट सांगायची राहिली की आपलं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. संजू सॅमसनला तिसऱ्याच ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर 7 चेंडूत 15 धावांवर असताना हॅरी ब्रूकनी जो सोपा झेल सोडला त्याचा मिड ऑफला, तो अतिशय फायदेशीर ठरला. तर थोडीशी नशिबाची साथ भारताला मिळाली. आणि अक्षर पटेलचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला हा व्हिडिओ संपवता येणार नाही, हा आढावा थांबवता येणार नाही. अक्षर पटेलनी अतिशय सुरेख कॅच घेतला हॅरी ब्रूकचा. बुमरानी पहिल्याच बॉलवर स्लोअर वन टाकत कव्हर्सला डावीकडे थोडंसं मागच्या बाजूला पळत 24 मीटर पळाला अक्षर. आणि सगळ्यांना आठवत असेल ट्रॅव्हिस हेडनी मुंबईला रोहित शर्माचा कॅच घेऊन, मुंबईला म्हणण्यापेक्षा अहमदाबादला फायनलला वन डेच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माचा कॅच घेऊन भारताचं आव्हान काढलं होतं. तसंच झालं थोडंसं, पण बेथेलनी नंतर त्यांना ब्रूक बाद झाला आहे, बटलर बाद झाला हे विसरायला लावलं. भारताने तसंच झालं, ब्रूक आणि बटलर या सगळ्यांचा अभ्यास केला होता, पण हा थोडा जॅकब बेथेलचा सामना करावा लागला भारताच्या दृष्टीने. आणि अजून एक जमेची बाजू म्हणजे अक्षर पटेलचं क्षेत्ररक्षण आत्ता सांगत होतो. दुसराही झेल त्यांनी अतिशय चांगला घेतला विल जॅक्सचा. बाउंड्री लाईनवर पळता पळता बाउंड्री रोपवर तो पडेल असं वाटायच्या आधी त्यांनी दुबेकडे बॉल पास केला आणि रिले पद्धतीने, जो स्कोअरबोर्डमध्ये जरी शिवम दुबेचं नाव असलं तरी तो झेल खरा अक्षरचाच म्हणावं लागेल. अशा रीतीने अक्षर पटेलचं क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख झालं. 1-2 चौकार सुटले, अगदी सूर्यकुमार यादवच्या पायाच्या बाजूनी एक चौकार सुटला, तेवढी एक चूक सोडली तर भारताचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. पण भारताला चिंतेची बाब म्हणजे अभिषेक शर्माचा फॉर्म परत यायला तयार नाही आहे. अगदी 20, 22, 25 रन जरी त्यांनी जोरात मारले तरी तसं होत नाही आहे. तो षटकारांच्या नादात आऊटच होतो आहे. वर्ल्ड कपचं प्रेशर म्हणा किंवा आता आउट ऑफ फॉर्म झालेला असल्यामुळे त्याला तो झगडतो आहे बाहेर यायला. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे वरुण चक्रवर्ती हा आपला जो हुकमी एक्का होता सुपर 8पर्यंत, विंडीजच्या सामन्यापर्यंतच्या आधीपर्यंत, तो अतिशय महागडा ठरतो आहे. तर कुलदीप यादवला खेळवायचं की काय भारताला नक्कीच अतिशय खोल विचार करावा लागणार आहे. बाकी काही बदल विशेष संभवत नाही. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीचा अजून एकदा चान्स घ्यायचा का अजून कोणाला संधी द्यायची, कुलदीप यादवला परत घ्यायचं की काय. वरुण चक्रवर्तीने जरी बटलरचा बोल्ड काढला असला तरी त्याच्या आधी खणखणीत 2-3 षटकार ठोकले होते जेकब बेथलनी त्याच ओव्हरमध्ये त्याला. वरुण चक्रवर्तीने तब्बल 61 रन दिले 4 ओव्हरमध्ये. अर्शदीपही थोडासा महागडा ठरतोय, अलीकडे विकेट घेतोय तो, पहिले एखाद दुसरी ओव्हर दाबतोय, पण त्याच्याही 4 ओव्हरमध्ये 51 रन झाले. अक्षर पटेलनी 3 ओव्हरमध्ये 35 रन दिले, त्यालाही 2 षटकार बसले, पण त्याच्यानंतर त्यांनी लगेच एक त्रिफळाचित केला. इंग्लंडचा चांगला स्ट्रोक प्लेअर. आणि दुबेनी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे एका षटकात 22 रन दिले. दुबेला शेवटपर्यंत वापरायची भारताला हिंमत दाखवता आली नाही. आणि दुर्दैवाने वरूनही अतिशय महागडा ठरला. तर एवढ्या 2-3 गोष्टी भारताला नक्कीच विचार करावा लागतील. 1-2 खेळी सोडल्या तर सूर्यकुमार यादवचाही फॉर्म तितकासा अजून चांगला झालेला नाही, बहरलेला नाही आहे. मुंबईला पहिल्याच सामन्यात त्यांनी वाचवलं भारताला USA विरुद्ध, पण त्याच्यानंतर त्याची जोरदार खेळी अशी झालेली नाही आहे. अक्षर पटेललाही फटके बसले, अर्शदीपलाही बऱ्यापैकी चौकार बसतात, आणि वरुण चक्रवर्तीचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे भारतीय संघासमोर अभिषेक शर्माबरोबरच. तर बघूया आपण काय होतं आहे. आपण परत न्यूझीलंडच्या अंतिम फेरीच्या सामन्याच्या आधी आढावा घ्यायचा प्रयत्न करू. तोपर्यंत मी विवेक केतकर आपण आपली रजा घेतो. आपण एवढा वेळ काढून हा पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूच परत. तोपर्यंत नमस्कार.